सागरची गाडी चालून राहिली 310 स्पीड प्लस। हॅलो पटेल लोक, मी मनोज भाजीपालेवाला, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता येत आहो मी वाडीमध्ये, म्हणजे टरबुजाच्या वाडीमध्ये। आता भंडऱ्यामध्ये आलो। भंडऱ्यामध्ये मार्केटच्या बाहेर एक गाडी आणून ठेवायची होती, ती गाडी आणून ठेवली आहे मी, तिथं दिसत असेल तुम्हाला। ती गाडी आणून ठेवली आहे मार्केटमध्ये आणि मी जात आहो सीधा वावरामध्ये, म्हणजे टरबुजाच्या वाडीमध्ये। टरबुज आणायचे आज आपल्या गावच्या बाजार आहे, तर त्याच्यासाठी टरबूज आणायला चाललो। हा सागर आला, सागर म्हणताय मी बी येऊन राहिलो। तर सागरचीच गाडी घेऊन मी चाललो, काऊन की माझी मॉन्स्टर आहे लहान ना, सागरची मॉन्स्टर आहे मोठी। म्हणजे माझ्या गाडीमध्ये 700 किलो पासिंग आहे, 2 टन आहे ना, सागरच्या गाडीमध्ये 4 टन आहे। तर म्हणून सागरची गाडी नेऊन राहिलो। आता आलो पेट्रोल पंपवर सागरच्या गाडीमध्ये डिझेल टाकाले। सागरनं आता डिझेल टाकलं 30,900 रुपयाच्या। हा ते गोष्ट अलग आहे का 5-6 हजार रुपयामध्ये टँक फुल होते, ते आमच्या कसं आहे भाऊने बोला करणे का तो करणे का। आता सागरची गाडी चालून राहिली 310 स्पीड प्लस, म्हणजे 300 पेक्षा जास्त स्पीडनं गाडी बघून राहिली। सागर बी याला परेशान ना, मी बी याला परेशान। एवढा कुठे भोकत पाठवलं माहित नाही, मी आता काही समजून राहिला नाही। जाऊ द्या, चला पाहून सामने साला का दिसते का नाही। तर हो, टरबुजाची वाडी पाहू आमची हेल्थ गरम, म्हणून सेन ते कास्तकाराला फोन करून आम्ही बोलत होतो। आखिर तो आला ना। आता म्हणत होता तू म्हणत होता की माग माग चल, म्हणलो हो त्या माग माग जाणं पडन। तो म्हणत होता का 2 किलोमीटर वावर आहे, आणि मॅप दाखवत होता का 10 किलोमीटर वावर। बोसड्यात गेला तिच्या फिरत होता आम्ही। आता तो आला, आता जाऊन सुकून तिथं वावरा, आणि मग भरून टरबुजाचे भरून पण थोडीशी भूक लागली तर चिप्स खाऊन घेऊन मग बाकीच्या पाहू। सेकंड पार्ट पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।